आपण द्वारिका या ठिकाणी आलेलो आहोत. हे मंदिर आहे तिथलं. मंदिर बघा असल्या ठिकाणी छोटे छोटे मंदिर आहेत, भरपूर हे मंदिर आहे तिथं. म्हणजे बघा छोटे 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 असे भरपूर मंदिर आहे तिथं. खूप म्हणजे खूपच आहे ते बघा किती इथं आहे. आता संध्याकाळ झालेली त्यामुळे तरी पण ते बघा दूरपर्यंत आहेत ते आहे, भरपूर आहेत. हे पिणे का पाणी इथं. अरे इथं एक मंदिर काय ना स्वर्गद्वार बघा. मंदिरात द्वाराचं नाव पण स्वर्गद्वार आहे. अरे कुत्रे बघा आराम करू भुकायली. हे बघा हनुमानजीचं मंदिर, मस्त हनुमानाची मूर्ती आहे, फार छान. खाली पण मंदिर आहे बघा गुफेमध्ये, ते दाखवतो तुम्हाला नंतर. आधी पहिले हे दाखवतो जे जे सरळमध्ये येते ते. हे आपल्या नंदीचं वाहन, भोले का वाहन है हमारे. महादेवजी का वाहन है. महादेवच्या मंदिरात आल्याची मजा येते ना, ती जी दर्शन करण्याची प्रसन्नता वाटते ते असं कुठंच गेल्यानंतर वाटणार नाही. हर हर भोले. इथं आपले हे इथं दत्तात्रय भगवान. अरे कुत्रे का भुकते मला काय माहिती. अरे भुकते का काय माहिती. हे बघा स्वर्गद्वार आपण दाखवलेलं, तिथनं मी मला आतमध्ये जात आहे. इथं पण भरपूर मंदिर आहेत. इथं मंदिराची काही कमीच नाही, मंदिर आहेत. मंदिर अरे हे बघा मंदिर, हे चुन्याचं मंदिर आहे फक्त. आता हे नाव दिसायला काय काय माहिती तुम्हाला. पक्की छाप चुना मंदिर, चुन्यापासून बनवलेलं आहे फक्त. इथं पण दत्तात्रय भगवान आहेत. हां दिसले का राईट. फोटो काढण्यात पण येणार नाही इतके मंदिर आहेत, फारच आहेत. हे बघा लक्ष्मी देवीचं मंदिर आहे, हे नारायण भगवानाचं आहे. परत आपल्या महादेवजीचं वाहन, मेरे भोले का वाहन आहे. नंदी आहे म्हणजे महादेवजी पण इथंच आहेत. फार सुंदर आहे बघा. सरस्वती देवीचं मंदिर आहे. हे बघा हे कुठले भगवान आहेत की माझ्या नाव ध्यानात येईन झाले. हा गावा श्री वाघेश्वर. मित्रांनो आतमध्ये फोटो काढण्यासाठी सक्त मनाई आहे, तर इथूनच बघून घ्या. इथं पण देव बघा. इथं कशी गुफा आहे, खाली आलेला आहो मी. तरी अशी गुफा आहे. इथं पहिले कोरीव हे आहे. आणखी बघा इथं आतमध्ये तर काही उजेडच जात नाही, तरी पण लावलं आहे फ्लॅश. हे बघा आतमध्ये हे आणखी आतमध्ये हे बघ कुठले. यामध्ये इथं मध्ये तर हे बघा पाणी आहे, विहीर आहे विहीर. कुंडासाठी एवढं भारी बनवलेलं आहे. कृष्ण भगवानची त्यावेळेची लीलाच अपरंपार होती, फार छान आहे. त्यामध्ये परत हे बघा असले किती छान वाटेल. इथे फोटो काढणे सक्त मनाई आहे, तरी पण महाराजींना परमिशन विचारून फोटो काढलेले आहेत मी. हे कुत्रे एक माझ्या का मागे लागले मलाच कळत नाही, फारच मागे लागले माझ्या. काय का कोणालाच भुकत नाही, इथं माझ्याच मागे लागले. काय माहिती काय दिसते जर त्याला वाटत असेल. माझ्या अंगावरती ड्रेस पण असा अलग आहे बघा कसला आहे, आर्मी कलरचा ड्रेस आहे, त्यामुळे त्याला वाटत असेल